जय भीम, जय शिवराय मित्रांनो. मी आलो आईसाठी चहा घेऊन. बघू शकता माई एकटी जेचून राहिली कापूस. बायाने भेटून आल्या दादा कापसाले. त्या कारणाच्या माय सकाळी येते 8 वाजता आणि एकटी कापूस असते. कापूस झाली बायाने भेटत आता. रोज म्हणा तर 200-300 रुपये रोज आहे हा. आणि देऊ शकत नाही कारण लागवणचं शेत आहे दादा, स्वतःचं नाही आहे. आणि कापूस चिकटून राहिला, हातात येऊन राहिला तर बाया काही कामं करत नाही. त्या कारणामुळे आई एकटी येसून राहिली आणि मी मदत करतो दादा, असं काही नाही. आता मी दुसऱ्या वावरातून म्हणजे ते लागवण केलेलं वावर आहे त्या वावरातून आलो. तूर सोंगणं चालू आहे माई. हां हे बघू शकता ना, हे ह्या वावरात तूर आहे. तर दादा बघू शकता माझी आई स्वतः या कापूस येचून राहिली. शेतकऱ्याचं कोणी वाली नसतं दादा, डोळे पुसणारा कोणी नसतं. म्हणून सांगतो शेतकरी मेला. शेतकरी काही करत असेल, आत्महत्या करून, फाशी घेईन, काही घेण्यात देणं नाही कोण्या सरकारले आणि कोण्या कृषी मंत्र्याला कोणाला काहीच नाही. कारण शेतकरी एक उदाहरण असं आहे की शेतकरी हा एक घंटा आहे मंदिरातल्यासारखा. कोणी येते आणि कोणी वाजून चाला जाते, कोणी येते कोणी वाजून चाला जाते. शेतकरी लोक म्हणत नाही काय, शेतकरी म्हणता घंटा लागते म्हणते. अबे घंटा नाही, शेतकरी हा घंटा झाला मंदिरातला. कोणी येते आणि कोणी वाजून जाते. समजलं काय? आई व चहा घे ना. बघा माया आईनं हे बघा 2 गाठोडे कापूस यसला 2 गाठोडे. एकटी बाई येचू शकते काय? बघा हे गाठोडं आणि हे गाठोडं हे माया आईने असला. बघा माई आई 2 बायाचं काम करते म्हटलं दादा. विचार कराजोगती गोष्ट आहे. लय मेहनत करते पण तिच्या मेहनतीला कोणी नाव नाही आहे. म्हणते नाही काय, मेहनत करणारी बाई असो या पुरुष असो पण तिला साथ देणारा किंवा तिच्या मेहनतीची तारीफ करणारा पाहिजे असते. बरोबर नाही काय? स्वयंपाक करणारा स्वयंपाक करते ते काही कामाचं नसते दादा. स्वयंपाकाची तारीफ करणारा पाहिजे तेव्हा ते स्वयंपाक तो चांगला होतो. आणि तो स्वयंपाक खाणारा पण पाहिजे तेव्हा त्या स्वयंपाकवाल्याची तारीफ केली जाते. त्या कारणामुळे दादा शेतकऱ्याच्या बायकोनं म्हणा या लेकरानं म्हणा किती ढोर कष्ट केले, तिच्या कमाईला नाव नसते, त्याच्या कष्टाला नाव नसते. कळलं का? त्याच्या कष्टाला नाव नाही आहे, त्याच्या कमाईला नाव नाही. ह्या कारणामुळं माझं एकच म्हणणं आहे, महाराष्ट्रातल्या जनतेला, महाराष्ट्रातल्या सरकारला माझं एकच म्हणणं आहे, काहीतरी शेतकऱ्यासाठी करा. काहीतरी अन्नपूर्णा जो पिकून राहिला, अन्नपूर्णा जो अन्नदाता आहे, जो पोशिंदा आहे, तो पालक आहे, हा जगाचा पालनहार आहे, त्यासाठी काहीतरी करा हे माझं मत आहे. कारण माझ्या महाराष्ट्रातल्या जनतेला आणि माझ्या महाराष्ट्रातल्या माझ्या आई बहिणीला माझं एकच म्हणणं आहे की शेतकऱ्यांनो आपलाही दिवस कधीतरी निघणार, आपलाही दिवस कधीतरी उजळणार. कारण कोणी येते कोणी घंटा वाजून चालला जाते शेतकऱ्याला. शेतकऱ्याच्या मालाला भाव नाही, शेतकऱ्याची कोणी कदर करत नाही. शेतकऱ्याच्या मालाला भाव नाही, शेतकऱ्याला कोणी कदर करत नाही. शेतकरी हा फक्त झोपतो उराशी आणि शेतकरी हा झाडाच्या फांदीला घेतो फाशी. कारण शेतकऱ्याची गत अशी आहे दादा. माझं एकच म्हणणं आहे फडणवीस साहेबांना, फडणवीस साहेब तुमचं सरकार आलं तेव्हापासून महाराष्ट्रातला जी गत आहे ते सांगतो मी तुम्हाला खरी. फडणवीस साहेब तुमच्या सरकार आलं तेव्हापासून मरणारा मरून राहिला हो, जगणारा जगून राहिला, श्रीमंतवाला जास्त त्याच्यापेक्षा श्रीमंत होऊन राहिला. आणि आमचा शेतकरी महाराष्ट्रातला झाडाच्या फांदीला अटकून राहिला. ह्या किती बेकार चिशविशन शेतकऱ्याची हे माझं मत आहे. आणि महाराष्ट्रातल्या शेतकऱ्याला माझं एकच सांगणं आहे, दादा आत्महत्या करू नको, फाशी घेऊ नको, औषध पिऊ नकोस. एक दिवस आपला तरी दिवस येईल. कारण कसं आहे, महामानवाच्या विचारावर चालणारं आपलं यूट्यूब चॅनल आहे. त्या कारणामुळं आणि फेसबुक पेज आहे, त्या कारणामुळं मी तुम्हाला सांगतो की नवीन असाल लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरायचं नाही. फेसबुकवर बघत असाल तर फॉलो करायला विसरायचं नाही. कारण महामानवाच्या विचारावर चालणारा चॅनल आहे आपलं. आणि मी तुमचा लेकरू आहे, छोटा भाऊ आहे. मोठा समजा, लहान समजा, काही समजा, तुमचं लेकरू आहे. त्या लेकराच्या नात्याने तुम्हाला सांगतो की फॉलो करायला विसरायचं नाही. यूट्यूबवर बघत असाल तर लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरायचं नाही, शेअर करायला विसरायचं नाही. कारण जगतजननी माऊली शेतमाऊली. जगतजननी कोण असतो? शेतकऱ्याची बायको असतो. लक्षात ठेवा, शेतकरी असतो. कारण ते दोघं जण असे असतात ना की हे शेतमाऊलीतून काय पिकवत असतात? अन्नधान्य पिकवत असतात. आणि ह्या अन्नधान्याला सरकार मालाला भाव देत नाही.
मग काही मालाला भाव देत नाही, मग सरकारसमोर फैलवतो हात कर्जमाफीचं. कारण सरकारला कर्जमाफीची काहीच घेण्यात येणार नाही आहे आणि शेतकऱ्याला पण कर्जमाफीची काहीच घेण्यात येणार नाही आहे. कुठलंही सरकार एक वेळा कर्जमाफी करतो, पण माझ्या महाराष्ट्रातल्या जनतेला आणि माझ्या सरकारला माझं एकच म्हणणं आहे, निवेदन करतो की आम्हाला कर्जमाफी नको महाराज, आम्हाला मालाला भाव पाहिजे. आम्हाला कर्जमाफी नको महाराज, आम्हाला मालाला भाव पाहिजे. आमच्या रक्तामधला जो काही आम्ही पेटत आहे, जे काही उगवत आहे, आमच्या काळजात म्हणा, आमच्या शेतीत म्हणा, त्याच्या मालाला भाव द्या, त्याच्या मालाला भाव द्या. कारण तुम्ही भाव देऊन राहिले कोणाला? उद्योगपत्यांना, व्यापाऱ्यांना भाव देता हो, शेतकऱ्यांना का देत नाही? हे काढतात उठतो दादा. त्या कारणामुळं मी तुम्हाला माझ्या महाराष्ट्रातल्या जनतेंना आणि महाराष्ट्रातल्या सरकारनं माझं एकच निवेदन आहे, शेतकऱ्याशी एवढा आंबटपणा करू नका. गोळा व्हा हो, गोड व्हा, थोडेसे गोड व्हा. कारण कसं असतात, मताच्या वेळेस शेतकऱ्याला शेतकरी दिसतो, गरीब वर्ग दिसतो, मजूर वर्ग दिसतो हो, बेरोजगारी तुम्हाला दिसते, तुम्हाला दुःख सुख दिसते. इलेक्शनच्या वेळेस एक वेळा तुमची खुर्ची पक्की झाली तर तुम्हाला गरीब दिसत नाही, विद्यार्थी दिसत नाही, तुम्हाला बेरोजगारी दिसत नाही, घरे दिसत नाही, गरिबाचे घरे दिसत नाही, गरिबाचे रस्ते दिसत नाही, शेतकरी दिसत नाही. असं करू नका. हा जास्त व्हिडिओ शेअर झाला पाहिजे दादा, आणि जास्त करून हा व्हिडिओ महाराष्ट्राच्या जनतेपर्यंत पोहोचला पाहिजे. जय भीम, जय शिवराय, जय जवान, जय किसान.